राजकारणात सध्या एका शब्दामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुंगी या शब्दावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राज्यभर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुथेक्स न्यूज. सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते की सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी बनून राहणार. काँग्रेसचा आरोप असा आहे की राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार सार्वजनिकपणे कोणतीही भूमिका घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर हा शब्द प्रयोग करण्यात आला. मात्र या पोस्ट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हे तीव्र संताप व्यक्त केला. पक्षाच्या नेत्यांनी ही पोस्ट महिलांचा अपमान असल्याचे सांगत काँग्रेसने तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत टीकेचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की हा शब्द प्रयोग व्यक्तीचा नव्हे तर त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आणखी चिघळला आहे. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की गुंगी हा शब्द इतका चर्चेत का आला. याचा इतिहास जवळपास 60 वर्षापूर्वीचा आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर विरोधकांनी टीका करत त्यांना गुंगी असे संबोधले होते. त्यावेळी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पुढे इंदिरा गांधी यांनी आपल्या नेतृत्वातून हे सर्व आरोप खोटे ठरवत देशाच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज तब्बल 6 दशकांनंतर तो शब्द पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर तो वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद केवळ एक सोशल मीडिया पोस्ट पुरता मर्यादित नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय घडणार? काँग्रेस माफी मागणार की राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन अधिक तीव्र करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? काँग्रेसची टीका योग्य होती की महिलाविषयी अशा प्रकारचा शब्द प्रयोग अयोग्य आहे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ट्रुथेक्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.